पाटील साहेब, शिवसेनेच्या वतीनं मुंबईमध्ये तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जातीवाचक शब्द वापरल्यामुळे तो गुन्हा दाखल झाला. ते काय आता अनवधानानं झालेलं आहे, पण हरकत नाही. ज्यांचा त्यांचा अधिकारी लोकशाहीत केलाय का नाही ती मला माहीत नाही. ते न्यायालय न्याय करीलच. परंतु मग देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आणि शिवसेनेच्या वक्त्यानं केलं म्हणल्यावर शिंदे साहेबांवरती महाराष्ट्रभर मराठा समाजाला गुन्हे दाखल करावे लागणार आहेत. फसवणूक केली आमची म्हणून. कारण त्यांनी अधिसूचना काढली. या अगोदर त्यांनी 4 महिन्यापूर्वी JJST आणून सगळे मंत्री महोदय आणून मुख्यमंत्र्याचे OED चिवटे साहेब आणून असे बरेचसे लोक आणून त्यांनी 3-4 महिन्यापासून गिरीश महाजन साहेबांपासून ही जी आमची फसवणूक केली, आज देतो 40 दिवस द्या, 30 दिवस द्या, मग ह्या सगळ्या मंत्र्यांवरती महाराष्ट्रभर मराठी गुन्हे दाखल करायला सुरू करतील. मग आम्हालासुद्धा ते करावं लागणार. आम्हीसुद्धा सगळ्यांना मग कायद्याच्या फेऱ्यात घेणार. ते आम्हाला कायदेशीर घेणार, आम्ही त्यांना मग कायदेशीरच घेणार, 100% घेणार. आणि पहिल्या 29 ऑगस्टपासून घेणार सगळ्यांना. त्यांचे बी सगळे व्हिडिओ आहेत, चॅनलजवळ पण व्हिडिओ आहेत. त्यांनी कसं कसं आम्हाला फसवलं, उद्या परवा म्हणून कसं पुढं नेलं. त्यांचे फोनसुद्धा आहेत, फोन रेकॉर्डिंगसुद्धा येतात. त्याच्यानुसार आम्ही यांच्यावर कशी फसवणूक केली, उद्या करतो परवा करतो म्हणून सगळ्या सोयरीची अंमलबजावणी कशी करतो, हे मग आम्हीसुद्धा गुन्हे दाखल करणार. मराठी राज्यभर गुन्हे दाखल करणार. कायद्याची लढाई कायद्यानेच होणार. काल तुमचं मंडप काढण्यासाठी पोलीस आले होते. तुम्ही इथून संतप्त निघाला होता. काय नेमकं झालं? नाही, मला एक कळत नाही. लोकशाही मार्गानं आमरण उपोषण सुरू आहे. सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सुरू आहे. तुम्हीच अधिसूचना काढली. नेमकं आता झालं आहे काय तुम्हाला? आम्ही लोकशाही मार्गानं उपोषण नाही करायचं, लोकशाही मार्गानं आंदोलन नाही करायचं. नेमकं तुम्ही छळ का लावला आहे? का दबाव आणताय तुम्ही मराठा समाजावरती? मराठ्यांनी महाराष्ट्रात राहायचं नाही का? तुम्ही मुंबईला कुणी गेलं का? नाही गेलं. तुमच्या म्हणण्यावर सगळे माघारी आले पोलिसांच्या. मग आता काय कारण आहे? रोज 4 जण उचलून येत आहेत. तुम्ही ते थांबवा, तुम्ही ते छळ थांबवा. तुम्ही दबाव आणायला लागलात मराठ्यावरती, त्या आंतरवालीच्या लोकांवर दबाव आणायला लागलात. तुम्ही ते थांबवा. गृहमंत्री साहेब, तुम्हाला हे शोभत नाही. तुम्हाला सांगतो, तुम्ही हे थांबवा. तुम्ही हे थांबवा म्हणजे थांबवा. तुम्ही मंडप तुम्हाला काढता येणार नाही. त्या मंडप म्हणजे मराठ्यांची अस्मिता आहे. तिथं आमरण उपोषण आहे. तुम्ही दबाव आणून लोकांवरती दडपण, गावकऱ्यावर आंतरवालीवर निर्माण करू नका. मराठ्यांनी सुद्धा याकडं बारकाईनं लक्ष ठेवा. शांत राहा, यांना करू द्या. काय काय करतात आपणही बघायचं. आणि याचबरोबर दुसरा विषय की मराठ्यांनी संभ्रम निर्माण ठेवू नका. शांत बघा काय चाललं आहे ते. म्हणजे आपलं ठरलं होतं आंदोलनं सगळे, आता आपण सगळे ते स्थगित केलेले आहेत. म्हणजे 3 तारखेचा रास्ता रोकोसुद्धा हे मराठा समाजाने समजून घ्या. त्याचं रूपांतर गावागावात साखळी उपोषणाने आमरण उपोषणात करा. लक्षात ठेवा, संभ्रम नको. काय करायचं पुढं, आता कसं यावं, काय चाललं आहे. मराठ्यांनी सावध राहा. शांततेत सगळ्यांनी आंदोलनं करायचे. आपण आपल्या गावात साखळी उपोषणं आणि आमरण उपोषण सुरू ठेवायचे. बाकीचे सगळे कार्यक्रम आपण स्टॉप ठेवा, सगळे राज्यातले. फक्त मराठी एकजूट राहा. काय करते हे काय नाही, सध्या पंची मजा बघू आपण. आपण वेळेवर शांततेत आंदोलनं सुरू केलेले आहेत, वेळेवर करूसुद्धा. हे किती दिवस करतात आणि आंतरवालीवर प्रचंड दबाव निर्माण करायचं काम सुरू आहे रात्रंदिवस. काल 4 नेले, परवा 4 नेले, दबाव नुसते बसून ठेवतात. माझा SP साहेबांना जालन्याचा सवाल आहे, काय गुन्हा आहे या लोकांचा? तुम्ही रोज यांना बसून ठेवता नेत आहे. काय गुन्हा आहे या लोकांचा? काय कारण आहे? काय चूक केली? का नेत आहे लोक तुम्ही? काय कारण काय? तिथं कुणी आहे का आता अंतरवालीत? संचारबंदी लावायचं काय कारण? महाराष्ट्रातल्या मराठ्यांना माझी विनंती आहे की हे जाणून बुजून दबाव सुरू आहे मराठ्यांचं आंदोलन मोडण्यासाठी. गृहमंत्री साहेब, मी हटवू शकत नाही. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेणार, मी हटवू शकत नाही. मराठ्यांनी संभ्रमात राहू नका. स्पष्ट भूमिका आहे. सगळ्यांनी साखळी उपोषणं आणि धरणे आंदोलन आपण आपल्या गावात सुरू करा राज्यभर. संभ्रमात राहायचं नाही. बघूयात नेमकं हे काय करते.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.